आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी चटपटीत मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये थोडंसं एकदम तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी एक तिखटवाली मिरची टाकलेली आहे, तिखटासाठी मध्ये चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ह्या पोपटी कलरची लांबडी मिरची आहे ना, एका मिरचीचे 3 भाग केलेले आहेत, असे मधोमध कापून घेतलेले आहे। ह्याला काय करायचं, एक 2 मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर डाग पडस्तोवर परतून घ्यायचं। मिरचीला बघा डाग पडस्तोवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। एकदम गॅस आता मी बारीक करते। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं साधं मीठ। अशा जेव्हा मिरच्या बनवतो का नाही तेव्हा त्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं। मिक्स करून घ्यायचं, एकदम बारीक गॅस केलेला आहे, कारण की लोखंडाचा तवा कसं जास्त गरम बी असतो। हा खूप जाड तवा आहे माझा। थोडंसं काळं मीठ, एकदम चटपटीत लागेल ही मिरची, तुम्ही एकदा जरूर करा अशा पद्धतीने। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर परतून घेते चांगलं असं, मस्त असं मिक्स करायचं। मस्त असं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आपल्याला, 1 चमचा ते 1.5 चमचा पाहिजे। तर हे काय करते, याला परतून घेते। मिरचीला पहिलंच परतताना चांगले डाग पडस्तोवर परतायचे आणि नंतर मसाला टाकल्यावर बघा असं दाबून दाबून चांगलं परतून घ्यायचं। ही मिरची एका भरणीमध्ये भरून ठेवा तुम्ही, खूप चविष्ट अशी लागते बरं का। करून बघा, झटपट रेसिपी, वरण भातावर, भाकरीवर, चपातीवर। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।